नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोनालीज किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत झटपट आणि चमचमीत मस्त मजेदार घोसावळ्याची भाजी। कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार झाली आहे। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूयात। मस्त मसालेदार रेसिपीसाठी मी इथे घोसावळे घेतलेले आहेत। घोसावळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। बाजारातून घोसावळे निवडताना असे एकदम कोवळे कोवळे घोसावळे आणायचे आहेत। त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। जर तुमच्याकडे हरभऱ्याची डाळ उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणतीही प्रकारची डाळ घेतली तरी चालेल। आता ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। माझ्याकडे ही हरभऱ्याची डाळ उपलब्ध होती, तीच मी घेतली आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही डाळ पाण्यामध्ये अशीच 5 मिनिटात ठेवून द्यायची आहे। धुवून घेतलेला हा घोसावळा मी अशा भागांमध्ये कट करून घेतलेला आहे। तो जरा मोठ्याच भागामध्ये कट करायचा आहे आणि हा कट केलेला घोसावळा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून हा घोसावळा आपला काळा पडणार नाही। टोमॅटो, कांदा हे बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे। आता फोडणीसाठी कढाईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। तेल कडक गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये जिरी घालायची आहे। त्याचबरोबर कढीपत्ताही यामध्ये भाजून घ्यायचा आहे। एकदम बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता कांदा त्यामध्ये व्यवस्थित तळला जावा यासाठी त्यावरून मी 2 चमचे मीठ घातलेला आहे। कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत तो असाच व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। भिजत ठेवलेली हरभऱ्याची डाळ यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे। यामुळे याची चव अगदी दुप्पट होण्यास मदत होते। हरभऱ्याची डाळ तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटोचे मी असे मोठे मोठेच काप ठेवलेले आहेत। टोमॅटो जास्त भाजून घ्यायचं नाही। टोमॅटो थोडंसं भाजलेलं आहे। आता यावरती बारीक केलेलं खोबरं घालून घ्यायचं। बारीक केलेल्या खोबऱ्यामुळे याची चव खूप छान लागते आणि खोबरं थोडंसं मोठं ठेवायचं आहे, म्हणजे खोबरं दाताखाली क्रंची क्रंची लागतं आणि खाताना ते एकदम मस्त फील देतं। खोबरं तेलात परतून झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। मसाल्यामध्ये मी 2 चमचे लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे काळं तिखट, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे। हे व्यवस्थित मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम आचेवरती करून घ्यायचा आहे, त्यामुळे हे मसाले खाली करपणार नाही। मसाले तेलामध्ये नीट परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक केलेले हे आपण घोसावळे घालून घ्यायचे आहे। घोसावळ्याला मस्त मसाल्यांचं कोटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थित हलवून घेतलं आहे। घोसावळ्याला मस्त मसाल्यांचं कोटिंग झाल्यानंतर यामध्ये मी पाणी ओतून घेते। मी इथे 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। जर ही भाजी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरू शकता, किंवा मग ही भाजी तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फक्त 1च ग्लास पाण्याचा वापर करा। गॅस मध्यम आचेवरती ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे। ही भाजी तुम्ही अशीच शिजवून घेऊ शकता, परंतु ही अजून चविष्ट व्हावी म्हणून यामध्ये मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। हाताच्या साहाय्याने असं सुट्ट करून टाकायचं आहे, नाहीतर यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। इथे मी 3 ते 4 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला आहे। यावरती झाकण न ठेवता असंच हे 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। याला तूप दोडका तूप घोसावळा असं म्हटलं जातं। आमच्याकडे याला घोसावळा या नावाने ओळखलं जातं। पहा, घोसावळा आपला मस्त शिजलेला आहे। मला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे, त्यामुळे मी आता यावरती कोथिंबीर स्प्रेड करून घेते। पहा, एकदम मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे यावरती तरी देखील मस्त आलेली आहे। इथे मी गॅस बंद करून घेतला। मसालेदार चमचमीत झालेली ही भाजी लगेचच आपण सर्व करून घेऊया। घोसावळ्याची भाजी पचनास अत्यंत चांगली असून ती करण्यासाठी अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी आहे। मी इथे ज्वारीची भाकरी आणि त्याच सोबत पापड, काकडी बरोबर एन्जॉय करणार आहे। अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये तयार झालेली ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूयात अशाच मस्त मजेदार चटपटीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।